गुड आफ्टरनून, जय महाराष्ट्र. तर आज आपण आलो आहोत ठाण्याचं जे गार्डन आहे मोठं तिकडे कृषिकाला घेऊन. आणि किरण गेला गाडी पार्क करायला. सो आणि येता येता कृषिकाची चप्पल पडली. आता तिला सतत कंटिन्यू उभं राहून जे उचलून घ्यायला लागणार आहे. एक तर ऊन एवढं लागलं आहे की मला बोलता येत नाही. चला तर इकडे आलो आहे या पार्कमध्ये. हा त्याचा मॅप आहे, स्टार्टिंगलाच चालू आहे. ऊन लागतंय, उन्हाचं आणलंयस. चला हे बघा, हे पण खूप सुंदर आहे. एवढ्या उन्हाचं आलोय की मला शूट करता पण येत नाही, एवढं ऊन लागतंय. तर इकडे मुघल गार्डन बनवलंय बघा. जर तुम्हाला हे गार्डन फिरायचं असेल तर प्लीज उन्हातनं येऊ नका. एवढं ऊन आहे. किरणला मी सांगत होती नको जायला, मला 10 मिनिटं चालली तरी दम लागतो. एवढं ऊन आहे आणि कृषिकाला घेऊन जमत नाही. आणि कृषिकाची चप्पल पडली आहे त्यामुळे मला कंटिन्यूला उचलून घ्यायला लागतं. आणि हा याचं शूट करतोय. सो प्लीज आलात तर संध्याकाळचे या 4-5च्या टायमिंगला, तेवढं ऊन कमी असेल. आणि एवढं ऊन आहे की आणि एक तर मी काय खाल्लं नाही आहे, अजून जेवायचं आहे. सो या उन्हामुळे काय समजत नाही, कुठे काय व्यवस्थित फिरता येत नाही. सो मी रिटर्न परत एकदा येणार आहे, पण थोडं पावसात नाही, वातावरण जरा चांगलं असेल. चला. आणि इकडे बघितलं तर आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे, म्हणजे प्रोजेक्ट चालू आहेत, त्यामुळे अजून छान वाटतंय बघा. वरून नजारा एकदम भारी वाटतोय हा बघा. एक मिनिट थांबतो. ये तर आता ब्रिज, प्रवेशद्वार आणि निर्गम. आणि समोरचा नजारा बघायला तर एकदम भारीच, पावसात आल्याची फिलिंग एकदम. तर इथे बोटिंग पण आहे बघा. तर लहान मुलांचं खेळण्यासाठी ठिकाणी तिकडे आलोय. प्ले झोन आहे, थीम गार्डन आहे, स्पोर्ट्स अरेना, लेक झोन. बापरे, एवढं फिरूनच दम लागलाय. प्लस ताण पण भरपूर लागते. ते बघा, कृषिका झाली खुश. तर तिकडून फिरून आलो आणि एवढी भूक लागली तर इथेच रस्त्यात एक हॉटेल आहे व्हेज, तिकडे जेवायला थांबलो. घरी पोचणार कधी, काय खाणार कधी. आज आहे आमरसपुरी. तर दुपारी आम्ही एवढ्या उन्हाचं तिकडे एवढ्या उन्हातून तिकडे नमो गार्डनला गेलेलो. नीट मला फिरता पण नाही आलं, एवढं ऊन होतं की माझं डोकंच तिकडे धरलं. मी जिथे तिथे बसत होती, दम लागत होता आणि ती गाडीवर नाही तर कृषिकाची चप्पल सुद्धा पडली होती.
सो तिला उचलून घेऊन मला एकदम बोर झालं, फिरायची इच्छाच राहिली नाही, एवढं ऊन होतं. आणि तिकडून आले आणि आम्हाला एक व्हिडिओ शूट करायची होती आमरसची. सो आमरसपुरीचा व्हिडिओ कसा आहे रीलमध्ये टाकलाय नक्की बघा. आणि आमरसपुरी केली, जेवण केलं आणि मम्मीकडे आले. आणि माझ्या लेकीला चप्पल आणायला जायचं आहे. म्हटलं मम्मी कामावरून आली की तिला इकडे ठेवते आणि मम्मी जाऊन येते. ऋषिका काय चाललंय? कार्टून माझ्या